आणि आता बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस कोसळतोय। चिपळूण शहरातील रस्ते त्यामुळे पाण्याखाली गेलेत। मुरादपूर, भोईवाडी, शंकरवाडीचा संपर्क तुटल्याचं देखील सांगितलं गेलं। बातमी संगमेश्वरमधून। संगमेश्वरमधील गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरलं। मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलंय। गेल्या 24 तासांपासून बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी झालंय, त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। तर ही दृश्य आपण पाहतोय, पाणी कशा पद्धतीनं हे नागरी वस्तीत शिरलंय, त्याच्यामुळे त्या ठिकाणी दुकानदारांचं देखील नुकसान झालं, घरांचं नुकसान झालंय। सातत्यानं संगमेश्वर, मागजन हा जर भाग आपण पाहिला तर त्या ठिकाणी पुराचं पाणी हे सातत्यानं नागरी वस्त्यांमध्ये शिरतं, बाजारपेठांमध्ये शिरतं आणि दरवर्षी या नुकसानाला सामोरं जावं लागतं। आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। रवींद्र, रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर, मागजन या भागातली दृश्य आता आपण पाहतो आहोत। खूप पाऊस आहे आणि हे पावसाचं पाणी बाजारपेठांमध्ये शिरलंय, नागरी वस्त्यांमध्ये शिरलंय। आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे? प्रशांत, जर आपण बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून अक्षरशः जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे। त्यामधली एक जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यामधली मागजन या गड नदीला पूर आलेला आहे, नदीनं पात्र सोडलेलं आहे आणि हेच नदीचा प्रवाह आहे तो मागजनच्या बाजारपेठेत जातोय आणि हे नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर आल्यामुळे जवळपास 24 तासापासून या बाजारपेठेमध्ये 2.5 ते 3.5 फुटापर्यंत पाणी आहे। विशेष बाब म्हणजे या पुराचं पाणी दुकानात गेल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। गणेश उत्सव आणि गोपाळकाळा, दहीहंडी वगैरे असल्यामुळे व्यापाऱ्यांनी माल मोठ्या प्रमाणात भरला होता। या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दरवेळेला पावसाळ्यात ही बाजारपेठ ही पाण्याखाली जाते, मात्र प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशांत जी, धन्यवाद आपण दिलेल्या या